आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। एकच मिशन मुस्लिम आरक्षण शिक्षण आरक्षण संरक्षणची मागणी करत परभणीत सकल मुस्लिम समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने आंदोलन मैदानात साखळी उपोषण सुरू करण्यात आलेले आहे। 2 ऑगस्ट रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मुस्लिम समाज बांधवांच्या कृती समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी उपोषणाला सुरुवात केली आहे। महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये 5% आरक्षण देण्यात यावे, मुस्लिम समाजाच्यासाठी MRTची स्थापना करण्यात यावी, विद्यार्थ्यांना उच्च व तंत्र शिक्षण वैद्यकीय व इतर व्यावसायिक शिक्षणासाठी शैक्षणिक फीमध्ये 50% सवलत देण्यात यावी, शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात यावी, मुस्लिम अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांच्या UPSC MPSC व इतर स्पर्धा परीक्षा तयारीसाठी अभ्यास केंद्राची स्थापना करून मोफत शिक्षण देण्याची सोय करण्यात यावी, मुस्लिम समाजातील बेरोजगार युवक युवतींना रोजगार मिळवून देण्यासाठी रोजगार मेळावे घेऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात याव्यात, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या मार्फत बेरोजगार युवक युवतींना देण्यात येणारे कर्जाचे रकमेमध्ये वाढ करण्यात यावी, मुस्लिम समाजातील युवक युवतींनी पोलीस मिलिटरी आणि इतर भरतीसाठी मैदाने उपलब्ध करून प्रशिक्षण देण्यात यावे, अशा विविध मागण्यासाठी हे उपोषण सुरू करण्यात आले आहे। जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार, अशी माहिती सकल मुस्लिम समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने देण्यात आली आहे। पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनी। कृती समिती परभणी यांच्याकडून आज साखळी उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि या उपोषणास सकल मुस्लिम समाजाकडून योग्य ते पाठिंबा आणि मिळत आहे आणि हा साखळी उपोषण यशस्वीरित्या पार पडत आहे। यामध्ये आम्हाला समाजातून सर्व स्तरावरून सहकार्य मिळत आहे। आमचे पत्रकार बांधव, वकील बांधव, डॉक्टर्स, इंजिनियर्स आणि जेवढे आमचे उलमा आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपोषण सुरू आहे। आमचे हाफिज रईस, मौलाना जहांगीर नदवी साहेब, मुफ्ती निसार साहेब अशा मोठमोठ्या लोकांचा सहवास आणि मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं आहे आणि या साखळी उपोषणात आम्हाला अशी आशा आहे की ज्या मागण्या आम्ही राज्य सरकारकडे केलेल्या आहेत त्या आमच्या रास्त मागण्या पूर्ण होतील। कारण की आम्ही काय मागेला सरकारला, आम्ही मागितलेलं आहे शिक्षण, आरक्षण आणि संरक्षण। शिक्षणात ज्या कमिटींचे रिपोर्ट्स आलेले आहे, सच्चर कमिटी, जस्टिस महमूदुर रहमान कमिटी, जस्टिस रंगनाथ मिश्रा कमिटी, यामध्ये त्यांनी स्पष्टरित्या असा उल्लेख केलेला आहे की मुस्लिम समाजाचा स्तर अत्यंतरित्या खालवलेला आहे आणि ते बौद्ध समाजापेक्षा सुद्धा त्यांचा स्तर खालवलेला आहे आणि त्यांना आरक्षण देण्याची आणि सामाजिक धारेमध्ये सामावून घेण्यासाठी आरक्षणाची नितांत गरज आहे। असे असताना सुद्धा राज्य शासन जे करता राज्य शासन आहे या मुस्लिम समाजाला जाणून बुजून द्वेषापोटी डावलत आहे आणि या प्रकरणामध्ये तुम्ही बघितला तर मुसलमान समाजाला जाणून बुजून द्वेषाच्या द्वारावर आणून राजकीय लोक उभं करत आहेत। आता मागची जे लोकसभा झालेली तुम्ही लोकसभेमध्ये बघताल की मुस्लिम समाजाने भरभरून महाविकास आघाडी यांना मतं केली आणि त्यांच्या नेत्यांनी सांगितलं की मुस्लिम समाजामुळे आम्ही निवडून आलेलो आहोत। म्हणजे मुस्लिम समाजाला दुसऱ्या पक्षाचा शत्रू करण्याचा काम या महाविकास आघाडीने केलेलं आहे। आता BJP आमचा शत्रू बनला, त्यांनी म्हणला की हा समाज महाविकास आघाडीच्या दावणीला बनलेला आहे, तुम्हाला कोणताही फायदा देता येणार नाही। परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विसरले जेव्हा त्यांनी संविधानाची शपथ घेतली, ते सर्व समाजाचे, सर्व भारताचे पंतप्रधान आहेत। परंतु आकाशपोटी आणि द्वेषपोटी काम करून मुस्लिम समाजाला त्यांचीच राज्य सरकार आणि ते केंद्र सरकारमध्ये बसून मुसलमानांना, अल्पसंख्याक समाजाला कोणत्याही प्रकारचा आरक्षण किंवा निधी, कोणत्याही सवलती, कोणत्याही योजना लागू करत नाही। आता बघताल तुम्ही राज्यामध्ये योजनांचा भरभराट पाऊस झालेला आहे आणि त्या भरभराट पावसात मुस्लिम अल्पसंख्याक समाजासाठी एकही योजना लागू करण्यात आलेली नाही। कशामुळे? या महाविकास आघाडीने जे द्वेष पसरवलेला आहे की त्यांचा जे आईस्क्रीम होता त्याला मशाल बनवण्याचं काम मुस्लिम समाजाने केला। परभणीमध्ये जे आईस्क्रीमचा कोन झाला होता त्याला मशाल म्हणून पेटवण्याचं काम मुस्लिम समाजाने केला आणि त्याचा शत्रुत्व मुस्लिम समाजाच्या डोक्यावर ठेवून की हा सकल मुस्लिम समाज आमच्या सोबत आहे असा शत्रुत्व निर्माण करण्याचं काम आणि पाप या महाविकास आघाडी सरकारने केला। जेव्हा आमच्यावर अन्याय अत्याचार होतो हे लोक बोलत नाही आणि आम्हाला साथ देत नाही आणि जेव्हा मताची गरज पडते तेव्हा आमच्यावर लादण्याचं काम करतात। आता सुद्धा विधानसभेची निवडणूक आलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये
मुस्लिम मतदान हा निर्णायक मतदान आहे आणि यावेळेस सकल मुस्लिम समाज हे दाखवून देईल की आम्ही तुमच्यावर निर्भर नाही, आम्ही आमच्या माणसांना निवडून आणू आणि आमचा जे इतिहास आहे ते कायम करून दाखवू. एवढं सांगून मी माझे 2 शब्द संपवतो. सर्वप्रथम आज मला आनंद झाला की परभणीतल्या सखल मुसलमानांनी आरक्षणासाठी लढा चालू केला. पहिले तर मी त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि ह्या लढ्यामध्ये परभणी परिवर्तन पॅनलचा मी अध्यक्ष म्हणून आमचा पूर्ण पाठिंबा ह्या मागणीला देतो. तसंच रासपचा सुद्धा उद्या स्वतः साहेब येणार आहे, ते सुद्धा त्यांची भूमिका त्याबाबत स्पष्ट करतो. पण आपल्या परभणी जिल्ह्यात आणि पूर्ण महाराष्ट्रात आणि केंद्र शासनापर्यंत पाहायला गेलं तर मुसलमानांची परिस्थिती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आहे आणि त्या ठिकाणी मुसलमान हा मागासलेला आहे. तुम्ही शिक्षणाच्या दृष्टिकोनातून जा, शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांची शिकायची वयोमर्यादा न शिकण्याची वयोमर्यादा जास्त आहे आणि कामगार वर्ग फार जास्त आहे. तर आर्थिकदृष्ट्या सुद्धा मुस्लिम लोक सक्षम नाही. काही मुसलमानांना रिझर्वेशन असलं तरी त्यांच्यापर्यंत त्या पूर्ण सुविधा पोहोचलेल्या नाही आहेत. शासन जाणून बुजून हलगर्जीपणा करतो आणि मुसलमानापर्यंत त्या सगळ्या गोष्टी त्यांना त्याचा जो अधिकार आहे तो त्यांच्यापर्यंत जातो. फक्त ह्याच्यातला 3 ते 4% वर्ग लाभ घेऊ शकायला, पण बाकीचा जो वर्ग आहे तो ह्या लाभापासून वंचित राहील. त्यासाठी योग्य नियोजन करणे, त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य करणे व आरक्षणाच्या माध्यमातून मुसलमानाचा शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि राजकीय विकास करणे ही भूमिका शासनाची असली पाहिजे आणि ह्या भूमिकेला आमचं समर्थन आहे. या निमित्त मी यांना शाश्वत करतो आणि येणाऱ्या काळामध्ये जो काही लढा आहे त्याच्याशी आम्ही त्यांच्या सोबत आहोत इतकं सांगतो आणि थांबतो. मुस्लिम समाज बांधवांनी त्यांच्या आरक्षणाच्या मागणीसाठी 2 दिवसांपासून लढा सुरू केलेला आहे. हा लढा योग्य आहे. आम्ही पत्रकार क्षेत्रात असताना काम करताना आम्ही जेव्हा जातो गाव पातळीवर, तालुका पातळीवर किंवा मुस्लिम बहुल भागामध्ये, तेव्हा त्यांची परिस्थिती खरंच हलाखीची आहे. त्यांना आरक्षणाची अतोनात गरज आहे. सच्चर समितीच्या शिफारशीनंतर राज्य शासनाने, केंद्र शासनाने 15 कलमी कार्यक्रम लागू केला, परंतु त्या 15 कलमी कार्यक्रमामध्ये मुस्लिम समाजाच्या विषयी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शासनामध्ये प्रचंड उदासीनता आहे. त्याच्यानंतर मुस्लिम समाज राजकीयदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे. विशेष म्हणजे राजकीयदृष्ट्या अशी परिस्थिती आहे, परभणी हा अल्पसंख्याक बहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो. असे 4 जिल्हे आहेत जे अल्पसंख्याक बहुल आहेत. परभणी जिल्ह्यातून एक सुद्धा मुस्लिम आमदार नाही, खासदार जर तो महाराष्ट्रामध्ये विशेष नाही. किंवा मुस्लिम समाजाला राजकीय आरक्षण, शैक्षणिक आरक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण खूप महत्त्वाचं आहे. विशेष म्हणजे 5% आरक्षण मंजूर करण्यात आलेलं आहे. त्याला माननीय सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा मंजूर दिलेली आहे, परंतु हे जे शासन आहे ते लागू करण्यासाठी उदासीनता दाखवत आहे. आरक्षण तर भेटायला आहे मुस्लिम समाजाला, फक्त शासनाने काय करावं होता ते आरक्षण लागू करावं अशी मुस्लिम समाजाची मागणी आहे आणि ही मागणी रास्त आहे.